जनतेच्या विकासासाठी हक्कांसाठी लढणारे जनतेचे लाडके नेते माननीय विवेक पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या शुभचिंतकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला। माननीय विवेक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोन ग्रामपंचायतीच्या फंडातून उभारलेल्या महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी सांस्कृतिक केंद्र, रायगड जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी व सभागृह या नूतन वास्तूचा शुभारंभ व नामकरण सोहळा माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी माननीय विवेक पाटील यांनी कोन ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त करताना नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यावर प्रकाश टाकला। महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचं नाव या सांस्कृतिक केंद्राला दिलेलं आहे असं मी जाहीर करतो। आणि ह्या वास्तूमध्ये जिल्हा परिषदेची शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी आणि हे सभागृह एवढे कार्यान्वित झालेले आहेत, सुरू झालेले आहेत असंही जाहीर करतो। आणि ह्या सर्वांना अगदी नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की आपण ह्या वास्तूला नानांचं नाव दिलेले आहात, फार मोठी जबाबदारी आपण आपल्या शिरावर घेतली। नानांचं नाव एखाद्या वास्तूला देणं म्हणजे आपण आपल्या डोक्यावर फार मोठी जबाबदारी घेतोय असं मानणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। आपण सर्वच काय नानासाहेब होऊ शकणार नाहीत, पण नानांनी दाखवून दिलेल्या वाटेवर चालणारे त्यांचे अनुयायी आपण आहोत। त्याच्यामुळे त्यांनी जे कार्य आणि त्यांनी जो मार्ग दाखवलेला आहे तो ह्या सांस्कृतिक केंद्रामधनं पुरेपूर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी माझी मागणी निश्चितपणे ह्या ठिकाणी आहे। आणि त्या दृष्टिकोनातनं नानांनी ह्या संपूर्ण चळवळीच्या माध्यमातून जी विविध कामं केलेली आहेत ते काय मी सांगायला तुम्हाला पाहिजे अशातला भाग नाही, कारण तुम्ही सर्व त्याचे साक्षीदार आहात आणि भागीदार देखील आहात। प्रत्येक कामामध्ये तुमची भागीदारी ही निश्चित आहे। आणि म्हणून स्वर्गीय नानासाहेबांच्या नंतर आप्पासाहेब असतील, सचिनदादा असतील, यांनी जो जो कार्यक्रम हाती घेतला तो कार्यक्रम आपल्या ह्या परिसरामध्ये 100% चांगल्या पद्धतीनं राबवण्याचं काम तुम्ही सर्व स्त्री सदस्यांनी केलेला आहात। त्याचा निश्चित सार्थ अभिमान मला निश्चित आणि तो सार्थ अभिमान आपला कायमचा ठेवायचा असेल तर ह्या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांवर नानांचे संस्कार झालेच पाहिजे ही आपली मागणी। या अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या बालकांपासून सुरुवात केल्यानंतर शाळेत शिक्षण झाल्यानंतर या सभागृहामध्ये येईपर्यंत सर्व संस्कार ह्या त्या बालमनावर आणि सर्व विद्यार्थ्यांवर झाले पाहिजेत। ग्रामपंचायतीचं कार्यालय आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे। त्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयातनं ग्रामपंचायतीचा कारभार सुद्धा नानांनी वाटून ठेवून दिलेल्या वाटेवरच आपण केलं पाहिजे। ही सुद्धा आपली प्राथमिक आणि महत्त्वाची जबाबदारी आहे, ही गोष्ट आपण सांगितली पाहिजे। यावेळी आमदार बाळाराम पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, गटनेते प्रीतम म्हात्रे, कविता पाटील, वसंत काठावले, सदस्य जगदीश पवार, प्रज्योती म्हात्रे, नगरसेवक बबन मुकादम, राजश्री भोपी आदी मान्यवरांसह सरपंच, उपसरपंच तसेच दास मंडळी उपस्थित होते।